नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर नुकताच वाचनात आलेला एक विचार तुमच्याशी शेअर करते. घराची ही साधी कडी, पण काम बघा किती चोख. म्हणजे आतला सुरक्षित आणि बाहेर गेलेल्याला घर सुरक्षित याची खात्री देणारी ही कडी. खरं तर घराची एक देखणी नथच मानावी, हो ना. ज्या घराला कडिकोंडाच नाही ते घर सुरक्षित नाही. कडिशिवाय घर पुरं नाही. आजवर कडिकुलपांनीच स्थावर मालमत्ता सुरक्षित ठेवली आहे. भित्र्या माणसांना कडी सुरक्षितता देते. विशेषतः एखादी एकटी स्त्री घरात राहत असेल तर ही कडीच तिला मैं हूं ना, घाबरू नकोस असं बेलाशक सांगते. कडी ही नुसती कडी नसते, तर ती आधारासाठी कायम खडी असते. आपली ती सुरक्षिततेचं एक कवच कुंडल असते. अगदी रात्री घरात आपण एकटं असू आणि दार नुसतंच लोटलेलं असेल तर झोप लागणार नाही. पण तेच जर कडी लावलेलं असेल तर आपण बिनघोर झोपू शकतो. मंडळी, अशीच कडी आपल्या मनाला असती तर विचार करा. मनाच्याही दरवाजाला अशा कड्या असाव्यात असं वाटतं ना. आणि त्या वेळोवेळी लावतासुद्धा यायला हव्यात. सताड उघड्या घरात कोण कसं शिरेल आणि विध्वंस करून जाईल ह्याची नुसती आपण कल्पना करून अस्वस्थ होतो. मग मन जर असंच सताड कायम उघडं असेल, कोणीही आपल्याला गृहीत धरून आपल्याशी कसंही वागत असेल, कसंही व्यवहार करत असतील आणि त्यांना जर थोपवायचं असेल तर मग आपल्या मनाची कडी मजबूत हवी बरं का. कोणालाही कसंही आपल्या मनात जीवनात त्यामुळं डोकावता येणार नाही. बऱ्याचदा ना आपण मनाची कडी लावायला विसरतो आणि मग अनेक घोळ होतात. पण ही कडी आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. म्हणजे मग आपण फार कमी वेळा दुःखी होऊ. इतरही ठराविक अंतरानं आणि आदबीनं आपल्याशी वागतील. बोलता बोलता कधीकधी आपण सुद्धा बेताल होतो बघा, वाहवत जातो. मग पश्चाताप होतो. तोंडाला जरा कडी लावायला हवी होती हे सहज विसरतो. नेमकं आणि योग्य वेळी निर्णायक बोलणारी जी माणसं असतात त्यांच्या शब्दाला सभेत, घरात, समाजात फार किंमत असते. कारण कोणत्या विषयाला कुठे केव्हा कडी घालायची हे त्यांना पक्क ठाऊक असतं. कधीकधी नको तिथं मनाला कडी घालणारी माणसं भेटतात. दुसऱ्याला कायम ताटकळत ठेवतात. आपल्यासाठी जीवतोड करणाऱ्यांच्या बाबतीत ही कडी मग फार क्लेशदायक ठरणारी होते. आयुष्यभर मग नाव घ्यायचं नाही असं ठरवून टाकतं मन. मनाची कडी ती कुठे आणि केव्हा लावायची हे जर आपल्याला कळलं ना तर मग मला असं वाटतं बरेचसे वादविवाद संपुष्टात येतील. बरेचसे प्रश्न न बोलताही सुटतील किंवा बरेचसे प्रश्न बोलून चटकनही सुटतील. त्यामुळं मनाच्या कडीचा वापर आपण योग्य ठिकाणी करायलाच हवा. काय पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.